महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। चंद्रपूर कोरडवाहू जमिनीत कपाशीतील सघन लागवड पद्धती ठरत आहे फायदेशीर। चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यातील चक खापरी येथे केंद्रीय कापूस अनुसंधान केंद्र नागपूर अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही यांच्या वतीने विशेष कापूस प्रकल्प NFSM अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या प्रशिक्षणात कोरडवाहू जमिनीमध्ये कपाशीतील सघन लागवड पद्धतीचे फायदे या विषयावर डॉक्टर VN सिडाम विषय विशेषज्ञ कृषी विस्तार यांनी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले। डॉक्टर सिडाम यांनी सांगितले की सघन लागवड प्रणालीमुळे उत्पादनात लक्षणीय वाढ होत असून गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन नियमित सर्वेक्षणाने प्रभावीरित्या करता येते। तसेच रस शोधक किडींची लक्षणे आणि त्यावर उपाययोजना याविषयी त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। यावेळी डॉक्टर VY जगदाडे विषय विशेषज्ञ पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र यांनी निंबोळी अर्क व दशपर्णी अर्काच्या निर्मितीचे महत्त्व सांगितले। तर सचिन पानसरे तालुका कृषी अधिकारी पोंभुर्णा यांनी कृषी योजनांची माहिती दिली। मानकर मॅडम यांनी देखील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। कार्यक्रमादरम्यान प्रकल्पातील शेतकरी श्री सुनील फरकाडे यांच्या पीक प्रात्यक्षिकाची पाहणी करण्यात आली। शेतकऱ्यांनी या सघन लागवड तंत्रज्ञानाबाबत समाधान व्यक्त केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री AD दहेगावकर यांनी केले, तर श्री कैलास कांबडी यांनी आभार मानले। हा उपक्रम डॉक्टर SN लोखंडे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही यांचे मार्गदर्शनाखाली पार पडला। सघन लागवड पद्धती ही कोरडवाहू जमिनीतील शेतकऱ्यांसाठी उत्पादन वाढीचा नवा मार्ग ठरत असून कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाने शेतकऱ्यांमध्ये आशावादाचे वातावरण निर्माण झाले। जिल्हा प्रतिनिधी अमान कुरेशी, महाराष्ट्र क्रांती न्यूज, चंद्रपूर। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।